आयुष कोमकर की मां कल्याणी कोमकर राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के नेता अजित पवार से मुलाकात के लिए पुणे पहुंची। बताया जा रहा है कि लक्ष्मी आंबेकर और सोनाली आंदेकर को अजित पवार की राष्ट्रवादी पार्टी से उम्मीदवार बनाया गया है। इसी मुद्दे को लेकर कल्याणी कोमकर अजित पवार से मिलने आई थी। कल्याणी कोमकर करीब आधे घंटे तक इंतजार करती रही, लेकिन अजित पवार से उनकी मुलाकात नहीं हो सकी। बताया गया कि अजित पवार को पत्रकार परिषद के लिए जाना था, जिसके चलते उन्हें समय नहीं मिल पाया। वहीं कल्याणी कोमकर ने आरोप लगाया है कि उन्हें जानबूझकर टाल दिया गया। अब इस पूरे मामले ने राजनीतिक हलकों में चर्चा तेज कर दी है। वेळ संपलेली आहे, तुम्ही आत्ता दादांच्या भेटीला आलात, काय सांगाल? हो, मी फक्त आमची बाजू मांडण्याचा प्रयत्न करणारी त्यांच्यासमोर की आमच्यावर अन्याय झालाय, एवढा मोठा अन्याय झालेला असताना देखील तुम्ही त्यांना उमेदवारी दिली। त्यामुळे मला असं वाटलं की बोलावं अजितदादांना, आपली बाजू पण सांगावं, ते समजून घेतील, म्हणून मी आज भेटायला आले त्यांना। उशीर झाला असं वाटत नाही का? याआधी तुम्ही त्यांना भेटू शकत होतात, एवढ्या उशिरा येण्याचं कारण? हो, याआधी पण मी त्यांना भेटण्याचा प्रयत्न केला, पण खूप लोक वेटिंगला होती, त्यामुळे मी कधी धाडस केलं नाही। माझ्या मुलांना घरीच ठेवून मी येऊ शकले नाही, आणि मी जरी लवकर आले असते तरी काहीच फरक पडला नसता, कारण का हे सगळं पैशाच्या जोरावर चालतं, तरी त्यांना उमेदवारी दिलीच असती। त्याच्यामुळे मी म्हटलं झालं ते झालं, फक्त आपली बाजू सांगावी। दादा कुठेतरी गुन्हेगारांना पाठबळ देत आहेत असं वाटतं? हो, कारण का त्यांच्या नावाखालीच ही लोक एवढी गुन्हेगारी करतायत, तरी दादा त्यांच्या मागे उभे राहतायत, तर मग असं म्हणावंच लागेल ना की दादांचीच साथ आहे त्यांना। तुम्ही आता दादांना भेटून काय सांगणार? मला हेच सांगायचंय की आमच्यावर खूप मोठा अन्याय झालाय। मी सगळी बाजू स्पष्ट सांगणार आहे, आमचं सगळं मत मांडणार आहे त्यांच्यासमोर। त्यांना म्हणणार आता हे तुमच्याच हातात की आम्हाला न्याय द्यायचं, तुम्हीच बघू शकता। तुम्ही अपक्ष उमेदवारी भरलेले आहे, तुम्ही लढवणार आहात, त्यांच्या विरोधात प्रचार करणार का? तुमची प्रचाराची काय रणनीती ठरलेली आहे? अजून तर तसं काहीच नाही ठरलं, कारण का आमच्या मागे असं कोण नाहीये, फक्त आम्ही। मी हे खास आणि अपक्ष फॉर्म भरलाय तो अन्यायाविरुद्ध, कारण का आमच्या वॉर्डात ह्यांची खूप दहशत आहे। ह्यांची लोक यांना खूप घाबरतात, आणि अण्णा जरी फॉर्म भरायला आलते तेव्हा पण कसे ओरडत होते, त्यांचा आवाज म्हणजे असं दमदाटी केल्यासारखाच होता। म्हणजे ह्यातनं पण ते अजून प्रयत्न करतायत की लोकांना घाबरवण्याचा, तेच मला थांबवायचे। आता ह्यांनी असं नाही करायला पाहिजे। असं नाही वाटत का की तुम्ही आधी प्रयत्न केला असता तर कदाचित दादांनी निर्णय बदलला असता? मला नाही वाटत निर्णय बदलला असता, कारण का पैसे दिलेले म्हटल्यावर पैशाच्या जोरावर काहीच होत नाही।